गावकी आणि भावकीमध्ये राहताना कशी काळजी घ्यावी. नंबर 1, गावात जास्त विश्वास ठेवू नका. गावकी आणि भावकीमध्ये राहताना प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागा, पण प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अनेक लोक समोर आपलेपणा दाखवतात, पण मागे तुमच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे घरातील वाद, आर्थिक परिस्थिती, भविष्यातील योजना किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगणे टाळा. विश्वास ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीची वागणूक, स्वभाव आणि वेळोवेळी दिलेली साथ पाहणे अधिक महत्त्वाचे असते. शांत राहणे, कमी बोलणे आणि जास्त निरीक्षण करणे हेच गावात सन्मानाने जगण्याचे मोठे शहाणपण आहे. नंबर 2, प्रेम प्रकरण आणि अफवांपासून दूर राहा. गावामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल छोटीशी अफवाही मोठा विषय बनते. त्यामुळे कोणत्याही प्रेम प्रकरणात किंवा दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण पडू नका. आज केलेली एक छोटी चूक किंवा निष्काळजीपणा अनेक वर्ष लोकांच्या चर्चेचा विषय बनू शकतो. आपल्या वागणुकीत संयम ठेवा आणि स्वतःची प्रतिष्ठा जपा. नंबर 3 मित्रांनो, भांडण आणि वादात विनाकारण पडू नका. गावातील प्रत्येक भांडणात किंवा वादात आपले मत देणे आवश्यक नसते. अनेक वेळा 2 लोकांचे भांडण मिटते, पण मध्ये पडणाऱ्या व्यक्तीशी कायमचे संबंध बिघडतात. त्यामुळे शक्यतो शांत राहा, दोन्ही बाजू समजून घ्या आणि गरज असेल तेव्हाच बोलण्याचा निर्णय घ्या. रागापेक्षा संयम जास्त मोठा असतो. नंबर 4 मित्रांनो, जळणारे आणि पाठीमागून वार करणारे लोक ओळखा. प्रत्येक गावात काही लोक असे असतात की त्यांना दुसऱ्याचे यश, प्रगती किंवा आनंद पाहवत नाही. असे लोक समोर कौतुक करतात, पण मागे टीका करतात किंवा अडचणी निर्माण करण्याचा हे प्रयत्न करतात. अशा लोकांशी भांडण्यापेक्षा त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवणे आणि आपल्या कामावर लक्ष देणे अधिक योग्य ठरते. नंबर 5 मित्रांनो, पैशांचे व्यवहार आणि उधारीत सावध राहा. गावकी आणि भावकीमध्ये पैशांमुळे अनेक नाते तुटलेली दिसतात. त्यामुळे कोणालाही पैसे देताना किंवा घेताना स्पष्ट बोलणे, शक्य असल्यास लिखित नोंद ठेवणे आणि भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व देणे आवश्यक आहे. पैशांमुळे निर्माण होणारे गैरसमज अनेक वर्ष टिकू शकतात. नंबर 6 मित्रांनो, आपली प्रतिष्ठा, शब्द आणि वागणूक जपा. गावात माणसाची खरी ओळख त्याच्या वागणुकीवरून होते. दिलेला शब्द पाळणे, मोठ्यांचा आदर करणे, लहानांशी प्रेमाने वागणे आणि कोणाचीही विनाकारण बदनामी न करणे हीच खरी प्रतिष्ठा आहे. चांगले वागणे, संयम राखणे आणि प्रत्येकाशी सन्मानाने बोलणे यामुळे गावकी आणि भावकीमध्ये आपला मान कायम राहतो. नंबर 7 मित्रांनो, सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट टाकू नका. आजकाल फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियामुळे गावातील प्रत्येक गोष्ट काही मिनिटात पसरते. आपल्या घरातील वाद, नातेवाईकांशी झालेले मतभेद, पैशाची माहिती किंवा कोणावर अप्रत्यक्ष टोमणे मारणारे स्टेटस टाकणे टाळा. अशा पोस्टमुळे गैरसमज वाढू शकतो आणि अनावश्यक शत्रुत्व निर्माण होऊ शकते. सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करा आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काहीही शेअर करू नका. नंबर 8 मित्रांनो, दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसू नका. गावात अनेक घटना घडत असतात, पण प्रत्येक गोष्टीत मत देणे किंवा मध्ये पडणे योग्य नसते. दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात
जमीन जुमल्याच्या वादात किंवा वैयक्तिक आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप केल्यास त्याचा फटका स्वतःलाच बसू शकतो. गरज असेल तेव्हाच मदत करा, पण प्रत्येक गोष्टीत स्वतःला ओढून घेऊ नका. नंबर 9 मित्रांनो, यश मिळाल्यावर नम्रता सोडू नका. तुम्ही शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालात तरी गावातील लोकांशी नम्रतेने वागा. अहंकार आणि दिखाऊपणा लोकांना आवडत नाही. आपल्या यशाचा गर्व करण्यापेक्षा आपल्या कामातून आणि स्वभावातून लोकांचा आदर मिळवणे अधिक महत्त्वाचे असते. नम्र माणसाचा सन्मान नेहमीच टिकून राहतो. नंबर 10 मित्रांनो, चुकीच्या संगतीपासून दूर राहा. गावातील काही लोक कायम भांडण, दारू, व्यसन, गुंडगिरी किंवा इतरांच्या बदनामीत रमलेले असतात. अशा लोकांच्या संगतीत राहिल्यास तुमची ही प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे चांगल्या विचारांच्या, प्रामाणिक आणि मेहनती लोकांची मैत्री करा. तुमची संगतच तुमचे भविष्य ठरवत असते. नंबर 11 मित्रांनो, रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. रागात बोललेले शब्द आणि घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर पश्चाताप देतात. भावकीमध्ये एखादा वाद झाला तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. परिस्थिती समजून घ्या, दोन्ही बाजू ऐका आणि मगच निर्णय घ्या. संयमाने वागणारा माणूसच शेवटी जिंकतो. नंबर 12 मित्रांनो, सर्वांशी चांगले संबंध ठेवा, पण स्वतःचा स्वाभिमान जपा. प्रत्येकाशी प्रेमाने बोला, मदत करा आणि चांगले संबंध ठेवा. पण याचा अर्थ कोणीही तुमचा गैरफायदा घ्यावा असा नाही. जेथे तुमचा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेथे ठामपणे आणि सभ्यपणे आपली भूमिका मांडायला शिका. प्रेम आणि स्वाभिमान यांचा समतोल राखणारा माणूसच गावकी आणि भावकीमध्ये दीर्घकाळ सन्मानाने जगतो. नंबर 13 मित्रांनो, मत्सर करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. गावात तुमची प्रगती, नवीन घर, चांगली नोकरी, व्यवसाय किंवा समाजात वाढणारा मान काही लोकांना खटकू शकतो. असे लोक समोर हसून बोलतात, पण मागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात किंवा तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचे यशच त्यांना सर्वोत्तम उत्तर ठरते. नंबर 14 मित्रांनो, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. गावात अनेक लोक मुद्दाम टोमणे मारतात, चिथावणी देतात किंवा तुमची परीक्षा घेतात. अशा प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. प्रत्येक वादाला प्रतिसाद दिल्यास मनशांती आणि प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येऊ शकतात. नंबर 15 मित्रांनो, शब्द देताना आणि बोलताना विचार करा. गावात माणसाची किंमत त्याच्या शब्दावर ठरते. एखादा दिलेला शब्द मोडल्यास लोकांचा विश्वास कमी होतो. तसेच रागाच्या भरात अपमानास्पद किंवा दुखवणारे शब्द वापरल्यास नाती कायमची तुटू शकतात. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा आणि शक्य तितके गोड, स्पष्ट आणि सत्य बोला. नंबर 16 मित्रांनो, जमीन, शेती आणि मालमत्तेच्या वादात कागदपत्रांना महत्त्व द्या. गावकी आणि भावकीमध्ये जमीन, शेती किंवा मालमत्तेवरून अनेकदा वाद निर्माण होतात. अशा वेळी फक्त तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक व्यवहार योग्य कागदपत्रांसह आणि कायदेशीर पद्धतीने करा. यामुळे भविष्यातील गैरसमज आणि वाद टाळता येतात. नंबर 17 मित्रांनो, गरज पडल्यास मदत करा, पण स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
मदत करणारे हा चांगला गुण आहे, पण प्रत्येक वेळी स्वतःचे नुकसान करून मदत करणे योग्य नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे मदत करताना परिस्थिती, व्यक्ती आणि स्वतःची क्षमता याचा विचार करा. नंबर 18 मित्रांनो, आपल्या कुटुंबाची एकता कायम ठेवा. गावात बाहेरचे लोक तुमचे नुकसान करण्यापेक्षा घरातील मतभेद वाढले तर जास्त अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी संवाद ठेवा. छोटे वाद मोठे होऊ देऊ नका आणि एकमेकांचा आदर करा. एकत्र असलेले कुटुंब कोणत्याही संकटाला सहज सामोरे जाऊ शकते. नंबर 19 मित्रांनो, व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा. गावात अनेकदा चुकीच्या संगतीमुळे दारू, जुगार, तंबाखू किंवा इतर व्यसनांची सवय लागते. सुरुवातीला मजा म्हणून सुरू झालेली गोष्ट पुढे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. व्यसनांमुळे पैसा, आरोग्य, कुटुंबातील विश्वास आणि समाजातील प्रतिष्ठा सर्व काही धोक्यात येते. त्यामुळे स्वतःही व्यसनांपासून दूर राहा आणि आपल्या मित्रांनाही त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 20 मित्रांनो, मोठ्यांचा आदर करा आणि लहानांना योग्य संस्कार द्या. गावकी आणि भावकीमध्ये माणसाची ओळख त्यांच्या संस्कारावरून होते. वडीलधाऱ्यांशी आदराने बोला, त्यांचा अनुभव ऐकणे आणि लहान मुलांना चांगल्या सवयी लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्या कुटुंबात संस्कार जपले जातात त्या कुटुंबाचा समाजात नेहमी सन्मान केला जातो. नंबर 21 मित्रांनो, दुसऱ्यांच्या यशावर टीका करू नका. कोणी चांगली नोकरी मिळवली, व्यवसायात यशस्वी झाला किंवा समाजात मान मिळवला तर त्याचे कौतुक करा. मत्सर, टीका किंवा अफवा पसरवून स्वतःची प्रतिमा खराब करू नका. दुसऱ्यांच्या यशातून प्रेरणा घ्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठी मेहनत करा. नंबर 22 मित्रांनो, चुकीच्या अफवा पसरवू नका. गावात एखादी अफवा खूप वेगाने पसरते आणि त्यामुळे निरपराध व्यक्तीची बदनामी होऊ शकते. कोणतीही गोष्ट खरी आहे की नाही याची खात्री न करता ती इतरांना सांगू नका. तुमच्या एका चुकीच्या बोलण्यामुळे अनेक नाती तुटू शकतात आणि मोठे वाद निर्माण होऊ शकतात. नंबर 23 मित्रांनो, संकटात माणसांची खरी ओळख होते. आनंदाच्या वेळी अनेक लोक तुमच्या आसपास असतात, पण संकटाच्या काळात खरोखर साथ देणारे लोक फार कमी असतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हे त्याच्या बोलण्यावर नव्हे तर त्याच्या कृतीवर ठरवा. संकटात साथ देणाऱ्या लोकांचे ऋण नेहमी लक्षात ठेवा. नंबर 24 मित्रांनो, गावात मान मिळवायचा असेल तर चारित्र्य जपा. पैसा, पद किंवा सत्ता यापेक्षा चांगले चारित्र्य आणि प्रामाणिकपणा जास्त काळ टिकतो. खोटे बोलणे, फसवणूक करणे, विश्वासघात करणे किंवा लोकांचा गैरफायदा घेणे टाळा. चांगले चारित्र्य असलेल्या व्यक्तीवर गाव आणि भावकी दोघेही विश्वास ठेवतात आणि अशा व्यक्तीचा सन्मान आयुष्यभर कायम राहतो. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमची भावकी आणि गावकी कशी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ.